नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वाय सी एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 10वी विषय भूगोल यामधील तिसरा धडा प्राकृतिक रचना व जलप्रणाली यावरील संपूर्ण स्वाध्याय उत्तरासहित पाहणार आहोत. प्रश्न क्रमांक पहिला, अचूक पर्याय निवडून वाक्ये पुन्हा लिहा. अ. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग टिंबटिंब. पर्याय उच्चभूमीचा आहे, मैदानी आहे, पर्वतीय आहे, विखंडित टेकड्यांचा आहे. उत्तर पर्याय क्रमांक 1 उच्चभूमीचा आहे. ब्राझीलचा सर्वाधिक भूभाग उच्चभूमीचा आहे. आ. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा टिंबटिंब. पर्याय उंच पर्वत आहेत, प्राचीन पठार आहे, पश्चिम वाहिनी नद्या आहेत, बर्फाच्छादित डोंगर आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 2 प्राचीन पठार आहेत. भारताप्रमाणे ब्राझीलमध्ये सुद्धा प्राचीन पठार आहेत. पुढील प्रश्न ई. ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः टिंबटिंब, अवर्षणग्रस्त आहे, दलदलीचे आहे, मानवी वस्तीस प्रतिकूल आहे, सुपीक आहे. उत्तर पर्याय क्रमांक 3 मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. ॲमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः मानवी वस्तीस प्रतिकूल आहे. पुढील प्रश्न ई. ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत टिंबटिंब. पर्याय त्रिभुज प्रदेश आहे, त्रिभुज प्रदेश नाही. विस्तीर्ण खाड्या आहेत, मासेमारी व्यवसाय केला जातो. उत्तर पर्याय क्रमांक 2 त्रिभुज प्रदेश नाही. ॲमेझॉन ही जगातील एक मोठी नदी आहे. या नदीच्या मुखालगत त्रिभुज प्रदेश नाही. पुढील प्रश्न उ. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही टिंबटिंब. पर्याय मुख्य भूभागापासून तुटलेल्या भूभागाची बनली आहेत. प्रवाळ बेटे आहेत, ज्वालामुखीय बेटे आहेत, खंडीय बेटे आहेत. उत्तर पर्याय क्रमांक 2 प्रवाळ बेटे आहेत. अरबी समुद्रातील लक्षद्वीप बेटे ही प्रवाळ बेटे आहेत. पुढील प्रश्न पाहण्याअगोदर एक सूचना आहे. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून सर्व व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील. आता पुढील प्रश्न पाहू. उ. अरवली पर्वताच्या पायथ्याशी टिंबटिंब. पर्याय बुंदेलखंड पठार आहे, मेवाड पठार आहे, माळवा पठार आहे, दख्खनचे पठार आहे. उत्तर पर्याय क्रमांक 2 मेवाड पठार आहे. पूर्ण वाक्यात उत्तर रिकाम्या जागेचं लिहायचं आहे. अरवली पर्वताच्या पायथ्याशी मेवाड पठार आहे. पुढील प्रश्न क्रमांक 2. खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. यामध्ये 5 प्रश्न दिलेले आहेत. या 5ही प्रश्नांची आपण सविस्तर उत्तरे पाहूया. त्यामधील अ. भारत व ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेतील फरक सांगा. या प्रश्नाचं उत्तर आता आपण पाहूया. त्यामधील पहिला मुद्दा, भारताच्या प्राकृतिक रचनेचे प्रामुख्याने हिमालय, उत्तर भारतीय मैदान, द्वीपकल्प, किनारपट्टीचा प्रदेश आणि द्वीपसमूह हे 5 विभाग केले जातात. या उलट ब्राझीलच्या प्राकृतिक रचनेचे उच्चभूमी, अजस्र कडा, किनारी प्रदेश, मैदानी प्रदेश आणि द्वीपसमूह हे 5 प्राकृतिक विभाग केले जातात. दुसरा मुद्दा, भारतात विविध भागात उंच पर्वत आढळतात. या उलट ब्राझीलमध्ये उंच पर्वत आढळत नाहीत. तिसरा मुद्दा, भारताच्या उत्तर भागात हिमालयाचा पर्वतीय प्रदेश आहे. भारताच्या दक्षिणेकडील द्वीपकल्पीय भागात पश्चिम घाट व पूर्व घाट हे पर्वतीय प्रदेश आहेत. चौथा मुद्दा, भारतातील पर्वतीय प्रदेशाच्या सर्वोच्च उंचीची कक्षा 7,000 मीटर ते 8,000 मीटर आहे. या उलट ब्राझील देशातील उच्चभूमीची सर्वोच्च उंचीची कक्षा 1,000 मीटर ते 2,000 मीटर आहे. जे दीर्घोत्तरी प्रश्न असतात त्यांची सविस्तर उत्तरं लिहित असताना मुद्दे लिहिल्यानंतर परीक्षेमध्ये चांगले गुण मिळतात. पुढे मुद्दा क्रमांक 5 ते मुद्दा क्रमांक 8 पाहूया. याच प्रश्नाचं उत्तर आहे. भारतात उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात थरचे वाळवंट आहे. या उलट ब्राझीलमध्ये अशा
स्वरूपाचा उष्ण वाळवंटी प्रदेश नाही. 6. भारताच्या उत्तर भागात विस्तीर्ण मैदाने आढळतात. या उलट ब्राझीलमध्ये अशा स्वरूपाची विस्तीर्ण मैदाने आढळत नाहीत. पुढील मुद्दा क्रमांक 7. भारतात किनारपट्टीच्या भागात विविध पच्चजलाचे प्रदेश आढळतात. असे प्रदेश ब्राझील देशात आढळत नाहीत. 8. ब्राझीलमधील अजस्र कडा आढळतो. ब्राझीलच्या उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू या कड्यामुळे अंकित होते. या उलट भारतात पठारांची सीमा अंकित करणारे अशा स्वरूपाचे अजस्र कडे आढळत नाहीत. पुढील प्रश्न, याच प्रश्नातील दुसरा आकडा. आ. भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जात आहेत? उत्तर: भारतामध्ये नद्यांचे प्रदूषण नियंत्रित करण्यासाठी पुढील उपाययोजना केल्या जात आहेत. पहिली उपाययोजना, विनाप्रक्रिया सांडपाण्याच्या विसर्गावर बंदी घालणे. 2. कारखान्यांचे दूषित पाणी प्रक्रिया करून शुद्ध करून नदीत सोडणे. तिसरी उपाययोजना, नदी किनारी पर्यटनासाठी आलेल्या पर्यटकांकडून नद्यांचे प्रदूषण होऊ नये यासाठी मार्गदर्शक सूचना देणारे फलक उभारणे. 4. नदीच्या पाण्यातील घाण व कचरा काढून नद्यांचे पात्र स्वच्छ करणे इत्यादी. पुढील प्रश्न ई. भारताच्या मैदानी प्रदेशाची वैशिष्ट्ये कोणती? उत्तर: भारतात उत्तर भागात विस्तीर्ण मैदानी प्रदेश आढळतो. हा प्रदेश उत्तर भारतीय मैदान म्हणून ओळखला जातो. 2. हिमालयाच्या दक्षिण पायथ्यापासून भारतीय द्वीपकल्पाच्या उत्तर सीमेपर्यंत आणि पश्चिमेकडील राजस्थान पंजाबपासून पूर्वेकडे आसामपर्यंत उत्तर भारतीय मैदान या प्राकृतिक विभागाचा विस्तार आढळतो. हा प्रदेश बहुतांशी सखल व सपाट आहे. तिसरा मुद्दा, उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाचे प्रामुख्याने 3 विभाग केले जातात. पुढे 4था आणि 5वा यामधील मुद्दा पाहूया. अरवली पर्वताच्या पूर्वेकडील गंगा नदीच्या खोऱ्याचा प्रदेश गंगेचे मैदान म्हणून ओळखला जातो. या मैदानी प्रदेशाचा उतार पूर्वेकडे आहे. 5. भारताच्या पश्चिम बंगाल राज्याच्या बहुतांश भागात व बांगलादेशात गंगा व ब्रह्मपुत्रा या नद्यांच्या मुखाशी त्रिभुज प्रदेश आढळतो. या प्रदेशास सुंदरबन म्हणतात. हा जगातील सर्वात मोठा त्रिभुज प्रदेश आहे. 6वा मुद्दा, उत्तर भारतीय मैदानाच्या पश्चिम भागात वाळवंट आहे. हा मैदानी प्रदेश थरचे वाळवंट किंवा मरुस्थळी या नावाने ओळखला जातो. राजस्थानचा बहुतांश भाग या वाळवंटाने व्यापलेला आहे. थरचे वाळवंट उत्तरेकडील भाग पंजाबचा मैदानी प्रदेश म्हणून ओळखला जातो. 7वा मुद्दा, अरवली पर्वत व दिल्ली डोंगररांगा यांच्या पश्चिमेकडे पंजाबचा मैदानी प्रदेश पसरलेला आहे. या प्रदेशाची निर्मिती सतलज व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या गाळाचे संचयनातून झाली आहे. 8वा मुद्दा, पंजाब मैदानाचा सर्वसाधारण उत्तर पश्चिमेकडे आढळतो. या मैदानी प्रदेशातील मृदा सुपीक असल्याने येथे शेती व्यवसायाचा मोठ्या प्रमाणावर विकास झालेला आढळून येतो. पुढील प्रश्न ई. पॅन्टानल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची कारणे काय असावीत? उत्तर: पॅन्टानल या अतिविस्तृत खंडांतर्गत प्रदेशात दलदल निर्माण होण्याची पुढील कारणे असावीत. 1. पॅन्टानल प्रदेशातून पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्या वाहतात. 2. या प्रदेशात ब्राझीलमधील उच्चभूमीच्या उतारावरून वाहणारे पाणी जमा होते. 3रा मुद्दा, पॅन्टानल प्रदेशात पॅराग्वे नदी व तिच्या उपनद्यांनी वाहून आणलेल्या पाण्याचे व गाळाचे मोठ्या प्रमाणावर संचयन होते. 4था मुद्दा, मोठ्या प्रमाणावरील साठलेले पाणी व गाळ यांचे थरावर थर जमा होत गेल्यामुळे या प्रदेशात दलदलीची निर्मिती होते. पुढील प्रश्न उ. भारतातील प्रमुख जलविभाजक कोणते ते उदाहरणासह स्पष्ट करा. उत्तर: हिमालय पर्वत, अरवली पर्वत, विंध्य पर्वत, पश्चिम घाट, सातपुडा पर्वत इत्यादी भारतातील प्रमुख जलविभाजक आहेत.
2 उदाहरण पश्चिम घाट हा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराला मिळणाऱ्या नद्या या 2 जलप्रणालींना विभागतो. 3 उदाहरण विंध्य पर्वत हा नर्मदा आणि गंगा या नदी खोऱ्यांचा जलविभाजक आहे. 4 उदाहरण हिमालय पर्वत हिमालयातील नद्या व हिमालयापलीकडील नद्या यांना विभागतो. प्रश्न क्रमांक 3 टिपा लिहा. यामध्ये 5 टिपा दिलेल्या आहेत. यांची आपण सविस्तर उत्तरे पाहूया. त्यामधील पहिली टीप ॲमेझॉन नदीचे खोरे. उत्तर पहिला मुद्दा ॲमेझॉन नदीचे खोरे व ब्राझीलमधील सर्वात मोठा मैदानी प्रदेश आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा मैदानाचा सर्वसाधारण उतार पूर्वेकडे आहे. दुसरा मुद्दा ॲमेझॉन नदीचे खोरे ब्राझीलच्या पश्चिम भागात तुलनेने रुंद म्हणजेच सुमारे 1300 किलोमीटर रुंद आहे. गियाना उच्चभूमी व ब्राझील उच्चभूमी या 2 उच्चभूमी जिथे जवळजवळ येतात तेथे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यांची रुंदी केवळ 240 किलोमीटर आहे. तिसरा मुद्दा जसजशी ॲमेझॉन नदी अटलांटिक महासागराकडे वाहत जाते तसतशी ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याची मैदानाची रुंदी वाढत जाते. चौथा मुद्दा ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा मैदानी भाग पूर्णपणे बर्फाच्छादित आहे. ॲमेझॉन नदीच्या खोऱ्यातील सदाहरित वने, उष्णकटिबंधीय वर्षाव आणि वारंवार येणारे पूर व नद्यांच्या तळातील भागात जमिनीवर वाढणाऱ्या वनस्पतींचे जाळे यामुळे ॲमेझॉन नदीच्या खोऱ्याचा मैदानी प्रदेश दुर्गम बनला आहे. पुढील प्रश्न दुसरी टीप हिमालय. उत्तर हिमालय हा अर्वाचीन वली पर्वत आहे. भारतातील हिमालय पर्वताची सुरुवात ही कझाकिस्तान देशातील पामीरच्या पठारापासून होते. हिमालय ही आशिया खंडातील प्रमुख पर्वत प्रणाली आहे. भारतात जम्मू काश्मीरपासून अरुणाचल प्रदेशापर्यंत उत्तर ईशान्य दिशेत हिमालय पर्वत पसरला आहे. 2 हिमालय ही एकच पर्वतरांग नसून हिमालयात अनेक समांतर पर्वतरांगांचा समावेश होतो. शिवालिका ही हिमालय पर्वत श्रेणीतील सर्वात दक्षिणेकडील पर्वतरांग आहे. ही सर्वात नवीन अर्वाचीन पर्वतरांग आहे. तिसरा मुद्दा दक्षिणेकडील शिवालिक पर्वतरांगेकडून उत्तरेकडे जाताना अनुक्रमे लघु हिमालय, बृहद हिमालय, हिमाद्री आणि हिमालयापलीकडील रांगा आढळतात. या रांगा अनुक्रमे अर्वाचीन ते प्राचीन अशा आहेत. चौथा मुद्दा हिमालयातील पर्वतरांगांचे पश्चिम हिमालय, काश्मीर हिमालय, मध्य हिमालय, कुमाऊ हिमालय आणि पूर्व हिमालय असेही भाग केले जातात. पुढील टीप ई ब्राझीलची किनारपट्टी. उत्तर ब्राझीलला सुमारे 7400 किलोमीटर लांबीची किनारपट्टी लाभली आहे. या किनारपट्टीचे उत्तर किनारपट्टी व पूर्व किनारपट्टी असे 2 विभाग केले जातात. उत्तरेकडील आमापा पासून पूर्वेकडील रिओ ग्रांडो दो नॉर्ते पर्यंतचा किनारा ब्राझीलचा उत्तर अटलांटिक किनारा म्हणून ओळखला जातो. तेथून पुढे दक्षिण दिशेने पसरलेला किनारा ब्राझीलचा पूर्व किनारा म्हणून ओळखला जातो. ब्राझीलच्या उत्तर किनाऱ्यावर ॲमेझॉन व तिच्या अनेक उपनद्या येऊन मिळतात. त्यामुळे हा किनारा सखल बनला आहे. या किनाऱ्यावर माराजॉ बेट, माराजॉ व साओ मार्कोस उपसागर आहेत. माराजॉ हे किनारी बेट ॲमेझॉन व टोकॅटिस या नद्यांच्या दरम्यान तयार झाले आहे. चौथा मुद्दा ब्राझीलच्या पूर्वेकडील किनाऱ्यावर मुख्यतः अनेक लहान व काही मोठ्या नद्या येऊन मिळतात. या भागात साओ फ्रान्सिस्को ही एक मोठी नदी अटलांटिक महासागरास मिळते. या किनाऱ्यावर ठिकठिकाणी लांबवर पसरलेल्या पुळणी व तटीय वालुकागिरी आहेत. या किनाऱ्याचे काही ठिकाणी प्रवाळ कट्टे आणि प्रवाळ बेटे यामुळे रक्षण होते. पुढील टीप ई भारताचा द्वीपकल्पीय विभाग. उत्तर भारतीय मैदानी प्रदेशाच्या दक्षिणेकडे भारतीय द्वीपकल्प हा प्राकृतिक विभाग पसरलेला आहे. हा प्राकृतिक विभाग हिंदी महासागराकडे निमुळता होत जातो. दुसरा मुद्दा भारतीय द्वीपकल्पीय विभागात अनेक लहान मोठे पर्वत व पठारे आहेत. भारताच्या द्वीपकल्पीय विभागात उत्तरेकडील भागात अरवली पर्वत आहे. हा सर्वात प्राचीन वली पर्वत आहे. यामधील तिसरा मुद्दा
भारताच्या द्वीपकल्पीय विभागात सपाट मैदाने सीमांकित करणारी पठारांची शृंखला आहे. पठारांच्या शृंखलेमध्ये महाराष्ट्र पठार, कर्नाटक तेलंगणा पठार, छोटा नागपूर पठार, पूर्वेचे पठार इत्यादी पठारे आहेत. या विभागाच्या मध्यभागात विंध्य सातपुडा पर्वत आहे. चौथा मुद्दा, भारताच्या द्वीपकल्पीय विभागाच्या पश्चिम भागात पश्चिम घाट व पूर्व भागात पूर्व घाट असे पर्वतीय प्रदेश आहेत. पुढील टीप अजस्र कडा. उत्तर क्षेत्र विस्ताराच्या दृष्टीने अजस्र कडा हा ब्राझीलमधील सर्वात लहान प्राकृतिक विभाग आहे. दुसरा मुद्दा, साओ पावलो ते पोर्तो ॲलेग्रेच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची सरळ एका उतारात संपते, त्यामुळे कड्यासारख्या प्राकृतिक भाग तयार होतो. ब्राझील उच्चभूमीची पूर्वेकडील बाजू अजस्र कड्यामुळे अंकित होते. अजस्र कड्याच्या भागात ब्राझील उच्चभूमीची उंची 790 मीटर इतकी आहे. काही भागात ही उंची टप्प्याटप्प्याने कमी होत जाते. तिसरा मुद्दा, अजस्र कड्याचा ब्राझीलमधील हवामानावर परिणाम होतो. अजस्र कड्यामुळे आग्नेय व्यापारी वारे अडवले जातात, त्यामुळे ब्राझीलच्या आग्नेय किनारपट्टीच्या प्रदेशात तुलनेने अधिक पाऊस पडतो. चौथा मुद्दा, अजस्र कड्याच्या पलीकडे ब्राझीलमधील ईशान्य भागात वाताविन्मुख प्रदेश म्हणजेच पर्जन्य छायेचा प्रदेश आढळतो. हा भाग अवर्षण चतुष्कोन म्हणून ओळखला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 4, भौगोलिक कारणे लिहा. यामध्ये 4 कारणे द्या आहेत. याची सविस्तर उत्तरे पाहूया. त्यातील ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. उत्तर, ब्राझीलमधील अनेक नद्या ब्राझील उच्चभूमीत उगम पावतात. ब्राझील उच्चभूमीची उंची दक्षिणेकडून उत्तरेकडे व पश्चिमेकडून पूर्वेकडे टप्प्याटप्प्याने कमी होत जाते, त्यामुळे ब्राझीलमधील अनेक नद्या या उत्तर आणि पूर्व दिशेने वाहत जातात. या नद्या अटलांटिक महासागरात जाऊन मिळतात, त्यामुळे ब्राझीलमध्ये पश्चिम वाहिनी नद्या आढळत नाहीत. पुढील कारणे द्या. भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्ट्यांमध्ये विषमता आढळते. उत्तर, पश्चिम घाटातून अनेक डोंगर रांगा पश्चिम किनाऱ्यापर्यंत पसरलेल्या असल्यामुळे भारताची पश्चिम किनारपट्टी तुलनेने खडकाळ आहे व तिची रुंदी ही तुलनेने कमी आहे. 2. भारताच्या पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी खाड्या आढळतात. 3. भारताची पूर्व किनारपट्टी नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाली आहे. भारताच्या पूर्व किनारपट्टीच्या प्रदेशात अनेक ठिकाणी त्रिभुज प्रदेश तयार झाले आहेत. अशा प्रकारे भारताच्या पश्चिम व पूर्व किनारपट्टी यामध्ये विषमता आढळते. पुढील कारणे द्या. भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. उत्तर, भारताच्या पूर्व किनार नद्यांनी वाहून आणलेल्या गाळाच्या संचयनातून तयार झाला आहे. पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आढळतात. दुसरा मुद्दा, भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. भारताच्या पश्चिम किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे. तिसरा मुद्दा, गाळ व पाण्याची कमी खोल पातळी नैसर्गिक बंदराच्या विकासास पोषक ठरत नाही, त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आढळतात. पुढील प्रश्न ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. उत्तर, ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने कमी आहे. या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने कमी आहे. परिणामी ॲमेझॉन नदीच्या प्रदेशात तुलनेने कमी प्रमाणात जलप्रदूषण होते. या उलट गंगा नदीच्या प्रदेशात लोकवस्तीचे प्रमाण तुलनेने अधिक आहे. या भागात उद्योगांचे प्रमाणही तुलनेने अधिक आहे. परिणामी गंगा नदीच्या प्रदेशात तुलनेने अधिक प्रमाणात जलप्रदूषण होते. त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या तुलनेत गंगा नदीच्या जलप्रदूषणाचा परिणाम लोकजीवनावर जास्त होतो. पुढील प्रश्न क्रमांक 5. अचूक पर्याय ओळखा. ब्राझीलच्या वायव्येकडून आग्नेयेकडे जाताना आढळणाऱ्या प्राकृतिक रचनेचा क्रम. पर्याय 1, पॅराना नदी खोरे, गियाना उच्चभूमी, ब्राझील उच्चभूमी. 2, गियाना उच्चभूमी, ॲमेझॉन खोरे, ब्राझील उच्चभूमी. 3, किनारपट्टीचा प्रदेश, ॲमेझॉन खोरे, ब्राझील उच्चभूमी. उत्तर पर्याय क्रमांक 2. पुढील प्रश्न. ब्राझीलच्या या नद्या उत्तरवाहिनी आहेत.
पर्याय जरुका, झिंगू, आरागोआ, निग्रो, ब्राको, पारू, जाफुरा, जारुआ, पुरुष. उत्तर पर्याय क्रमांक 2 निग्रो, ब्राको, पारू. पुढील प्रश्न ई. भारताच्या दक्षिणेकडून उत्तरेकडे जाताना खाली पठारे क्रमवार आढळतात. पर्याय कर्नाटक, महाराष्ट्र, बुंदेलखंड. छोटा नागपूर, माळवा, मारवाड. तेलंगणा, महाराष्ट्र, मारवाड. उत्तर पर्याय क्रमांक 1 कर्नाटक, महाराष्ट्र, बुंदेलखंड. पुढील प्रश्न क्रमांक 6. भारताच्या मुख्य भूमीचा उठावदर्शक आराखड्याचे निरीक्षण करा व महत्त्वाच्या भूरूपांची नावे लिहा. आपल्याला इथे उठावदर्शक नकाशा दिलेला आहे, त्याचे निरीक्षण करून उत्तर लिहूया. 1 पश्चिम हिमालय, 2 पूर्व हिमालय, 3 पूर्व घाट, 4 पूर्व किनारपट्टीची मैदाने, 5 पश्चिम किनारपट्टीची मैदाने, 6 पश्चिम घाट, 7 थरचे वाळवंट, 8 पंजाब हरियाणा मैदान. अशा प्रकारे संपूर्ण स्वाध्याय आपण उत्तरासहित पूर्ण केलेला आहे. धन्यवाद. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील सर्व व्हिडिओचे अपडेट वेळेवर मिळतील.